हाय, तर आम्ही काल गेलो होतो सगळे जेवायला. मी काय व्लॉग चालू नव्हता केला, पण तिथे गेल्यावर सगळे बोलत होते की नवरात्रीपासून व्लॉग शूट नाही करत, म्हणून मी अचानक स्टार्ट केला. तिथे गेल्यावर चालू केला. मग आम्ही गेलो होतो सगळे जेवायला. मेन म्हणजे हे माझ्या मामाची मुलं आहेत आणि मावशीची पण मुलं आहेत, तर आम्ही सगळे गेलो होतो बाहेर जेवायला. खूप सारे पैसे जमले होते पार्टीचे, म्हणून आम्ही अचानक प्लॅन केला. त्यानंतर आम्ही गेलो बिग बसला. आम्ही मेन झिंगाला जाणार होतो जेवायला, कारण तिथलं जेवण खूप आवडते आम्हाला, पण आम्हाला मेन डान्स पण करायचा होता, म्हणून आम्ही आलो बिग बसला. आणि माझ्या बहिणीचा बड्डे होता, तर आम्ही तिथे पहिला केक कट केला. केक कट करून नंतर आम्ही आमची पार्टी चालू केली. खूप सगळे मिक्स आहेत, त्यात माझ्या बहिणी आहेत, भाऊ आहेत, सौरभ होता, त्यांचे छोटे छोटे मुले होती, ह्या माझ्या वहिनी वगैरे आहेत. सगळी फॅमिली एकत्र येते तेव्हा अशी खूप मजा येते. मी लेट गेलो होतो, मला घरी थोडंसं काम होतं त्यामुळे. त्यानंतर ह्या बघा कशा डान्स करतात. ही स्वर्या खूप डान्सर आहे, म्हणजे खूप मस्त डान्स करते. तिला न सांगताच ती सर्व काही शिकून जाते आणि नाचते. नंतर सौरभने आणि मी खूप एन्जॉय केलं. सौरभ टाईम काढून माझ्यासाठी आला होता आमच्या फॅमिलीमध्ये. नंतर असेच सगळ्यांचे गॉसिप्स वगैरे चालू होते, जेवण वगैरे चालू होतं. त्यातल्या मध्ये आमचा डान्स पण चालू होता. नवरात्रीपासून तर मी एक पण व्लॉग शूट नाही केला, कारण मला टाईमच नाही भेटला. तर एवढ्या व्हिडिओ काढल्यावर आपल्याला एडिटिंगसुद्धा करायला लागते, आणि कंटिन्यू मी एक दिवस घरात, एक दिवस बाहेर, एक दिवस घरात, एक दिवस बाहेर असंच कंटिन्युअसली चालू होतं. त्यामुळे खूप बिझी लाईफ झाली होती. माझ्या मामाचं मुलाचं लग्न झालं तेव्हा त्याने आम्हाला पैसे दिले होते, ते पैसे होते. त्यानंतर माझ्या बहिणीला जॉब लागला तर तिने काही पैसे दिले होते. त्यानंतर माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न जमलं तर त्याने असे पैसे दिले होते. तर असे खूप सारे पैसे होते, त्यामधून आम्ही गेलो होतो. आणि कसं आहे ना, खूप टाईमनंतर आम्ही असे सर्व एकत्र आलो होतो, तर खूप मजा येत होती. आणि खूप व्हिडिओज काढल्या, खूप डान्स केला. नंतर आला आमचा मेन कोर्स. मग परत आम्ही डान्सवरून जेवायला बसलो. तर ह्यांच्या बघा कशा गप्पा चालू होत्या आणि खूप मजा येत होती. ही बघा ही कशी खात आहे, सगळे छोटे मुलं सगळे खात होते, सगळे एन्जॉय करत होते. हा झोपला 11 वाजताच. हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे, तो झोपला. या माझ्या मामाच्या मुली, आणि ही माझी सख्खी बहीण आहे ती, की जी आली मुंबईवरून. ते बघा कसे गॉसिप्स करत आहेत. नंतर याने केला प्रपोज, तर ह्यांचं आताच लग्न जमलं आहे, तर खूप मजा आली. आणि त्यानंतर हे बघा छोटे मुलांनी तर खूप एन्जॉय केलं, म्हणजे ते सगळे इथे फिरत होते, संपूर्ण खेळत होते. नंतर जाताना लास्टला एक कोळी सॉन्गवर तर डान्स झालाच पाहिजे. आम्ही तर कोळी सॉन्गवर खूप नाचलो. बॉलिवूड सॉन्गवर जास्त नाचलोच नाही, कोळी सॉन्गवर खूप नाचलो. हे बघा छोटे मुलं किती खेळत होते, म्हणजे त्यांनी आम्हाला बिलकुल त्रास नाही दिला, ते त्यांच्या धुंदीतच होते. ही मला खूप आवडते. ही किती क्यूट आहे ना बघा, ही माझ्या मामाची मुलगी आहे. खूप आवडते मला ही. मी कायम बोलते की मस्त दिसते असं. त्यानंतर लास्टला हा बोलत होता की लास्ट सॉन्ग असं तसं येते. मग आम्ही परफेक्ट 12 वाजता तिथून निघालो, कारण 12 वाजता हा DJ बंद केला, त्यामुळे आम्ही तिथून निघालो. आणि आम्हाला खायची होती आईस्क्रीम. तर बघा हा जाता किती झोपल्याला लगेच झोप येते, म्हणून मी पाठी बसल्या आणि आम्हाला खायची होती आईस्क्रीम. तर आम्ही आमच्या इथे झिराडला थांबलो. प्रत्येकाने 2-2, 3-3 आईस्क्रीम खाल्ल्या. मी आजारी असून मी पण स्वतः 2 खाल्ल्या, कारण मी आईस्क्रीमशिवाय राहूच शकत नाही. हा झोपलेला उठला खास आईस्क्रीम खाण्यासाठी. आम्ही जिथे जातो तिथे मस्ती करतो. आईस्क्रीम खायला थांबलो, तिथे पण आमच्या मस्ती, हसणं, हे ते सगळं चालूच होतं. त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला. मेन म्हणजे की सौरभच्या गाडीत मी आलो अलिबाग ते झिराडपर्यंत. नंतर मला माहेरी जायचं होतं, त्यामुळे मी दादाच्या सोबतच गाडीमध्ये गेलो, कारण खूप रात्र झाली होती. तर मी म्हटलं की तू नको येऊस एवढ्या रात्री, मी जाते दादासोबत. आणि मग नंतर मी दादाच्या गाडीत गेले. ही आहे माझी बहिणीची मुलगी. बघा किती, नंतर बघा तुम्ही बघा की किती ती ॲक्टिंग करते ती. त्यानंतर खूप रात्र झाले होते, खूप कंटाळा आला होता, तर मी इथेच, आणि माझा फोन बंद होता, त्यामुळे मी हा शूट बहिणीच्या फोनमध्ये केला आहे. तर चला बाय, गुड नाईट. आता बघा ही कशी ॲक्टिंग करते, तुम्हाला मी दाखवते. बघा कशी करते. खूप एन्जॉय केला आज आम्ही. सो बाय.